काकू, बायकांच्या मनात काय चाललंय हे ओळखणं किती अवघड आहे हे आज कळतंय मला. आणि त्यातूनही चिडलेल्या बायकोच्या मनात काय चाललंय हे ओळखणं तर इम्पॉसिबल आहे. हा अशक्य शब्द आमच्या डिक्शनरीत नाही वगैरे म्हणणारे लोक काय ब्रह्मचारी असतात का? म्हणजे बघा ना, आज मी एवढं कौतुक करायचा प्रयत्न केला पण काही फरक पडला का? नाही. खरं तर माझी काही चूक नाहीये काकू, तरी सुद्धा तिचा रुसवा घालवण्याचा मी प्रयत्न करतोय. पण काही ऐकूनच घ्यायचं नाही असं ठरवल्यावर आपण तरी काय करणार? तुम्ही सांगा आता मी काय करू? सॉरी, तुम्ही बोलू शकत नाही ना? सॉरी. अदिती, चाफा तुझ्यासाठी. चाफा बोले, चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. मला झोपायचंय. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही केल्या फुले ना. काय चाललंय? चाफा, मला काय म्हणायचंय ऐकून तरी घे ना. बरं, ऐकू नकोस आणि रागवू नकोस, बोल माझ्याशी. काय बोलू? चाफा बोले ना, चाफा चाल. एक मिनिट. मला राग आलेला नाहीये. मला झोप येते. मला झोपायचंय. मला प्लीज झोपू दे. अगं पण ऐक ना, ऐक ना. काय आहे? आय लव्ह यू. आदिती, एकदा ऐकून घे. ते गुलाबाचं फूल मी तुला देण्यासाठीच आणलं होतं. म्हणजे तांगडेनी ते मला दिलं होतं. हे बघ, म्हणजे तांगडेनी मला ते फूल तुला देण्यासाठी दिलं होतं आणि म्हणून मी ते तुझ्या डेस्कवर ठेवलं. सो ऐकून घेणार आहेस? हा, हे बघ, आता मी तुझ्या डेस्कवर ते ज्या फाईलमध्ये ठेवलं ती फाईल नेमकी निघाली लोणावळ्याच्या प्रोजेक्टची. आता लोणावळ्याच्या प्रोजेक्टची लिंक म्हणजे हा, तेव्हाच तू जुईला सांगितलंस तुला लोणावळ्याची फाईल हवी आहे. तिने मला विचारलं की लोणावळ्याची फाईल कुठे आहे. मग मी तिला सांगितलं की तू तुझ्या डेस्कवर असेल, कारण तू माझ्याकडे बघतच नव्हतीस. आणि म्हणून जुईला असं वाटलं की ते फूल मी म्हणजे ते फूल तुझ्यासाठीच होतं, पण जुईला असं वाटलं की ते गुलाबाचं फूल जे त्या फाईलमध्ये होतं ते ऍक्च्युली तुझ्यासाठी आहे, म्हणजे तिच्यासाठी आहे. नाही म्हणजे तांगडेनी मला जे कॉफी हाऊस मध्ये. तू हसतेस? खरंच ते फुल तुझ्यासाठी होतं? हो, मग अजून काय करू? अरे, लहान मुलासारखं एक्सप्लेनेशन देतोस तू मला. पण मला तुला हर्ट करायचं नव्हतं, त्यामुळे खरंच आय एम सॉरी. आय एम ऑल्सो सॉरी. तसं असेल तर आय लव्ह यू. मी टू. काय? मी टू. आय लव्ह यू हे 3 शब्द बोलायला काय त्रास होतो का? काय एवढी रागवलीस? जय, मला राग ह्या गोष्टीचा येतो की ऑफिस मधले सगळे तुझ्या जवळ येऊन बोलू शकतात तुझ्याशी, फक्त मीच नाही.
अदिती, मला काय वाटतं माहितीये, आपल्याला ही गोष्ट माहिती आहे आपलं लग्न झालंय आणि आपल्याला ऑफिसमध्ये सगळ्यांपासून आपलं नातं लपवायचंय. त्यामुळे ना आपण गरजेपेक्षा जास्त काळजी घेतो. म्हणजे बघ ना, खरं तर आपण अगदी बिनधास्तपणे वागू शकतो एकमेकांशी, पण आपण जाणून बुजून एकमेकांपासून लांब राहतो. का तर कोणाला काही हिंट लागली तर. पण तसं करण्याची खरंच गरज आहे का? म्हणजे बघ ना, जसं जुई, रजनी माझ्याशी कलिग म्हणून येऊन बोलू शकतात, तसंच तूही येऊन बोलू शकतेस ना. हो, म्हणजे तुला असं म्हणायचंय त्या रजनीसारखी मी पण तुला चिकटत राहू? आता ती रजनी मला येऊन चिकटते, यात मी काय करू? एक्झॅक्टली. तू काहीच बोलत नाही. मी काय बोलू तिला? म्हणजे उगच कशाला ना कोणाशी वाईट वागायचं. ओ, म्हणजे तू प्रेम वाटत फिरणार आहेस सगळ्यांना? सगळ्यांशी प्रेमाने वागलो तर काय हरकत आहे? म्हणजे तू त्या रजनीशी मुद्दा? मी काय? आय हेट यू. पण आय लव्ह यू. आय हेट यू. पण आय लव्ह यू. आय हेट यू. अरे पण आय हेट यू. आय हेट यू. आय हेट यू. यू आर हिटिंग मी, बट आय लव्ह यू. आय हेट यू. अगं पण आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय हेट यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. लागताय ती उशी लागते. आय लव्ह यू. आय लव्ह यू. जय, आय प्लीज. लव्ह यू. आय लव्ह यू. आय हेट यू. आय हेट यू. लागतंय. आय लव्ह यू. गुड मॉर्निंग जुई. गुड मॉर्निंग. तू आज लवकर आलीस? हो, ते जरा काम होतं. गुड मॉर्निंग जय. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग जुई. पांडुरंगा. खूप उशीर झाला ग मला आज. हे घे जुई, प्रसाद. अय्या जय, हे काय? हे किती गोड आहे हे टेडी बेअर. कोणी दिलंय? आ, कळलं कळलं. नको सांगूस कुणी दिलंय, का दिलंय. बरं ए बाबा, बरं झालं ती रजनी नाहीये, नाहीतर कहर झाला असता आता. बरं ती यायच्या आत ते संपव तरी, नाहीतर लपव तरी. आणि कायचंच असेल तर सगळ्यांनी वाटून खा म्हणजे झालं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नंदिनी मॅडम, हा, काय 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 वाटून खायचंय? अरे बापरे, ऐकलंस तू? म्हणजे हे प्रसाद. प्रसाद. हे घे. काय ग, वाजले किती? का ग? अगं नाही, अजून हे नाही आले ना. कोण? हे अरविंद. काल पण नाही आले, आज पण नाही.
2 दिवस काही बोलणंच झालं नाही ना. अगं मग फोन कर त्यांना. कशाला? तिलोत्तमा चांगलीच कट्टी घेतलीये. वा रजनी, तुला बरं का सगळं माहिती? नेटवर्क छान आहे तुझं. मग तिलोत्तमा तिने सांगितलं. सॉरी. ए नंदिनी, मी काय म्हणते, आता उगाच ताणू नको सांग, फोन कर त्यांना. मलाही असं वाटतंय की तुम्ही काकांना फोन करा. काही गोष्टी उगाच ताणून धरणं बरोबर नाही ना. हम्म. खरंय, आपण भांडतो एखाद्या माणसाशी आणि मग तो माणूस नसला भांडायला की काहीतरी विचित्र अवस्था होते. अमित नाहीये ना, असं वाटतंय फोन करावा त्याला आणि कचा कचा भांडावं त्याच्याशी. खरंच खूप मिस करतेय पण मी त्याला. म्हणजे ऑफिसमध्ये आल्यासारखंच वाटत नाहीये मला. रजनी, अमितला मिस करतेस ना? तिकडे बघ. आता भांड. बापरे, नवरे साहेब, तुम्ही ते काय करताय? मी कॉफी भरून तिकडे वाट बघत होतो तुमची. हे बघ, मला कामं असतात. तिथे बसून काय करू? इथे बसून तरी काय करताय? हा, नाही म्हणजे इथे अमित सरांच्या खुर्चीवर बसून तुम्ही काय करताय? अरे फार महत्वाचं काम आहे. काय 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 काय? वहिनी साहेबांनी आपल्या ऑफिसमध्ये व्हेकन्सीसाठी जाहिरात तयार करायला सांगितली. काय अमित सर लंडनला गेलेत ना, आता त्यांच्या जागी नवीन माणसाची भरती व्हायलाच पाहिजे, म्हणून ही जाहिरात तयार करतोय. पण काय तांगडे, मला कॉम्प्युटर चालवता येत नाही ना. काय काय ऐकतेय मी? काय ग? नवऱ्यानं कम्प्युटर येत नाही? बाप रे, नवरे कसं वाटेल अविनाश सरांना? मी अगदीच अशिक्षित असल्यासारखं काय रिॲक्ट होता रजनी मॅडम? हा, नवरे आजकाल कुणालाही कम्प्युटर ऑपरेट करता येतो. खरंय खरंय. आणि नवरे साहेब म्हणजे ऑफिस मधले जुने जाणते एम्प्लॉई, त्यांना कम्प्युटर ऑपरेट करता येत नाही. जरा अरविंद काकांकडे बघा, शिका त्यांच्याकडनं काही. एक मिनिट हा नवरे, अरविंद काकांना कम्प्युटर येत नव्हता म्हणून त्यांच्या जागी एक नवीन अकाउंटंट अपॉइंट करण्यासाठी तुम्हीच जाहिरात बनवून घेतली होतीत ना अदितीकडनं. मग आता तुमचं काय? नाही, सरांच्या कानावर ही गोष्ट घालायला पाहिजे. नाही, मी काय म्हणते नवरे, आता जयनेच यांना कॉम्प्युटर शिकवला ना, तुम्हालाही शिकवेल तो. हे बघा, मला कोणाकडनंही काहीही शिकायचं नाहीये. हा, ते झालंच. हा, नाही, माझं मी बघून घेईन. नवरे एक मिनिट ऐका, म्हणजे सिरियसली बोलते हा, की नंदिनी मॅडमनी जी आयडिया दिली आहे ना ती उत्तम आहे. हा, आणि जय शिकवेल ना तुम्हाला कम्प्युटर. आणि अरविंद सरांना मुदत मिळाली होती कम्प्युटर शिकण्यासाठी, तर आम्ही बोलू अविनाश सरांशी. हा, पण आता त्या दिलेल्या मुदतीमध्ये जर नाही शिकू शकलात तुम्ही कम्प्युटर, तर मग म्हणजे काही खरं नाही. तुमचा राजीनामा कोण टाईप करणार? हा, अदिती प्लीज, तू करशील ना राजीनामा टाईप? माझा आणि राजीनामा? या ऑफिस मधला सगळ्यात जुना माणूस आहे मी. हो, आणि सरांच्या खास विश्वासातले ते. त्यांच्याशिवाय ऑफिसमध्ये काही घडूच शकत नाही. आणि त्यांच्या विरोधात जर कोणी बोललं तर मग सरांना सांगणार लगेच ते. काय माझी थट्टा करताय? नवरे काका, तुम्ही काही काळजी करू नका. मला द्या, काय टाईप करून द्यायचं मी देतो. नक्की? हो नक्की.
द्या. हे घ्या, हा मॅटर घ्या, हा टाईप करायचा आहे. ठीक आहे. नवरे नवरे, एक मिनिट. तुम्ही जयला एवढा त्रास देता, त्याला सतत बोलत राहता, पण आत्ता जय तुमची मदत करतोय. काही लक्षात ठेवायचं असेल ना नवरे, तर हे लक्षात ठेवा. रजनी मॅडम, हे माझं काम नाहीये, ऑफिसचं काम आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार देव मॅडम, कशा आहात तुम्ही? मी छान आहे. तुम्ही कसे आहात? मी उत्तम. हो तसंच असायला पाहिजे. काय आज विशेष काही कारण फोन केलात? नाही, माझं एक काम होतं तुमच्याकडे. तुमच्याकडे एखादी वेकन्सी आहे का? नाही म्हणजे काय आहे की माझ्याकडे एक मुलगा आलाय आणि खूप चांगला आहे, होतकरू आहे. सध्या माझ्याकडे तशी वेकन्सी नाहीये. जर तुमच्याकडे एखादी वेकन्सी असली तर. अगदी वेळेवर फोन केलात तुम्ही दाभोळकर साहेब. आहे आमच्याकडे वेकन्सी. ओ ग्रेट, आय थॉट सो. कारण देव टू सारख्या एका मोठ्या एस्टॅब्लिशमेंट मध्ये जयराम खानोलकर सारखा माणूस टिकणं शक्यच नाही हो. खोटं बोलणाऱ्या, लपून छपून स्वतःच्या स्वप्नांसाठी इतरांना फसवणाऱ्या माणसाला कोण नोकरीवर ठेवणार हो? एक मिनिट दाभोळकर साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. जयराम सारख्या हुशार एम्प्लॉईला आम्ही का काढून टाकू? आमच्या एम्प्लॉईजवर तेवढाच विश्वास आहे जेवढा तुमच्यासारख्या क्लायंटवर आहे. म्हणजे जयराम खानोलकर. हो, ते अजूनही देव टूर्ससाठीच काम करतात. का जयला का काढू आम्ही? मला विचाराल ना मॅडम, तर अशी माणसं फार धोकादायक असतात. कोणत्याही क्षणी तुम्ही बेसावध असताना तुमचा घात करून तुमचं नुकसान केलं तर तुम्हाला त्याची कल्पनाही येणार नाही. मला जय जे काही करत होता त्याची पूर्ण कल्पना होती. आणि आता सुद्धा त्याचं जे काही चाललेलं आहे त्याबद्दल मला आणि अविनाशला पूर्ण माहिती आहे. आमच्या कंपनीतल्या कुठल्या एम्प्लॉयनी अशी प्रगती केली तर त्याचा आम्हाला आनंदच आहे. आणि आता मुद्दा आहे तो व्हेकन्सीचा. तर आमच्या देव टूर्स मधल्या दुसऱ्या एका एम्प्लॉयनी अशीच प्रगती केली आणि तो आमच्याच कंपनीच्या कामासाठी आता परदेशी गेलाय, लंडनला. त्यामुळे त्या कालावधीमध्ये त्याच्या जागेवर दुसऱ्या कुणाची तरी नेमणूक करायची आम्हाला. हॅलो मिस्टर दाभोळकर, तर तुमच्या माहितीत जर कोणी होतकरू कॅन्डिडेट असेल तर जरूर सांगा आम्हाला. हो येस, शुअर. थँक्यू. आणि मिस्टर दाभोळकर, तुमची जर हरकत नसेल तर मला थोडं जयविषयी बोलायचं होतं. जय हा खूप हुशार मुलगा आहे. आपल्या कामामध्ये अतिशय चोख आहे, मेहनती आहे. आणि आता तो स्वतःचा बिझनेस प्लॅन करतोय. त्याचं बिझनेस प्रपोजल नेमकं काय होतं मला माहिती नाही, परंतु ते खूप चांगलं असणार याबद्दल माझी खात्री आहे. ते तुम्ही नाकारलं. अर्थात त्यामागे तुमची काही कारणं असतील, मला माहिती नाहीत आणि मी ती विचारणारही नाही, कारण ते माझ्या एथिक्समध्ये बसत नाही. बट वन थिंग फॉर शुअर, जयराम एक दिवस खूप पुढे जाईल आणि त्याला आमच्या कंपनीचा नेहमीच सपोर्ट असेल. चांगलं आहे देव मॅडम, तुमचा तुमच्या एम्प्लॉईवरती एवढा विश्वास आहे ऐकून बरं वाटलं. आय विश हिम गुड लक. थँक्यू.
या ना कधीतरी ऑफिसमध्ये सहज गप्पा मारायला. शुअर शुअर नक्की आहे. थँक्यू. वेलकम. जय म्हणजे ना जगन मित्र आहे, सगळ्यांना मदत करतो, म्हणून तर लोक त्याला चॉकलेट देतात. काय? कोणी दिलं? काय काय दिलं? हा. हे जय सॉरी म्हणजे जय सगळ्यांना मदत करतो म्हणून सगळ्यांचा लाडका आहे. नाही नाही ते झालं. चॉकलेटचं काय? हा चॉकलेट बॉय. हा बघ बघ रे त्याच्याकडे, एकदम चॉकलेट बॉय सारखा दिसतो हो ना जय. सगळ्यांचा लाडका चॉकलेट बॉय. वाचले.